रामकृष्ण हरी. मी सोनाली रसोई अँड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी खूप दिवसांनी ब्लॉग बनवलेला आहे. आमच्या घरातल्या छोट्याशा करामती आहे, घरातल्या गमती जमती आणि मी एकच फक्त सोप्याचा आज विषय घेतलेला आहे. सोप्यावरच प्रत्येक जण येतो आणि बसतो, सोप्यावरच खातो, सोप्यावरच बसतो, सोप्यावरच झोपतो, सोप्यावरच बसून टीव्ही बघतो. त्या सोप्यावरच मी शूटिंग घेतलेलं आहे. ते तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की बरं का. चला मग, आता सकाळचे वाजले आहे 9. सकाळ सकाळ सगळ्यांचा नाश्ता होऊन प्रत्येकाची कामे चालू होती. माझंही काम पटकन आवरलं आणि केशवला अभ्यासाला बसवलं. आता दुपारची वेळ आहे, वाजले 2. आम्हाला फक्त रविवारची सुट्टी असते. आठवड्यातून एकच दिवस घरी असतो आणि घरी असल्यानंतर खूप आनंदाचा दिवस असा घालवायचा माझा प्रयत्न असतो. हे दोघं पण, एक लोळतं एक झोपलेलं आहे. तर मला म्हणजे काहीतरी एक मस्करी सुचलेली आहे, डोक्यात काहीतरी आयडिया आलेली आहे आणि ती आयडिया सक्सेस होते का हे आपल्याला बघायलाच लागणार आहे. मार बसला तरी चालेल, पण ती मस्करी केल्याशिवाय मला चैन पडत नाही. आता माझी तयारी आहे, जरी रागात उठले तरी आपण 2 कानाखाली खायच्या, नाहीतर लात खायची. कारण की माणसाला झोपेतून उठवल्यानंतर खूप राग येतो. 8 दिवसातनं एक सुट्टी असते आणि एकच दिवस सुट्टी असल्यामुळे दुपारचं तासभर का होईना झोपतात आणि मला मस्करी सुचल्याशिवाय राहत नाही. आणि मला मेन कोण झोपलं ना, मला पहिलं ते डोक्यात आयडिया येते की आपण ह्याच्या नाकात काहीतरी घालावं, म्हणजे ह्यांच्या नाकात काहीतरी घालावं. आणि जर उठले तर 100% आपल्याला 2 लाथा नाहीतर राग काहीतरी सहन करायला लागणार आहे. पण शेवटी तो प्रयत्न माझा सक्सेस झाला. सक्सेस झाल्यानंतर एक प्लॅन सक्सेस झालेला आहे. आता दुसरा प्लॅन बघूया. राधा झोपलेली आहे, गाढ झोपलेली आहे. कारण की मागच्या वेळेस पण हिची खूप चेष्टा केली होती. हिला कळतच नव्हतं, नुसती नाक खाजवायची आणि झोपायची, नाक खाजवायची आणि झोपायची. आता त्याने उशी पलटली. रविवारचा दिवस असतो आणि रविवारची भरपूर कामे असतात. बाहेर कुठं पण जायला लागतं, कोणाचं काही कार्य असतं, ते सर्व करायला लागतं आणि आठवड्यातून कधीतरीच आम्हाला असा आराम करायला मिळतो. मग आराम केल्यानंतर एक दिवस आपली चाष्टा मस्करी चालतेच आणि एवढं तर आनंदी राहिलंच पाहिजे. आता सायंकाळचे 4 वाजलेत. आता आम्हाला रविवारची सुट्टी असल्यामुळे रविवारी वेगवेगळे पदार्थ खाण्याची सवय आहे आणि इथं आमचा बेत चालला होता. प्याज म्हणजे कोबी आणि कांदा मिक्स याची आम्हाला भज्जी बनवायची होती. कारण की आम्ही ह्या टायमाला पण म्हणजे 4च्या पुढं पण थोडंसं काहीतरी चहा नाश्ता काहीतरी खातो. कारण की रविवारची एकच दिवस सुट्टी असते आणि बाहेरचं आम्हाला सहसा आवडत नाही. घरातलं खूप छान वाटतं खायला आणि ते आपल्या शरीरासाठी पण चांगलं असतं. तर इथं राधाची थोडी मी शूट घेतलेला आहे. इतकी छान दिसते, गोड आणि गोजिरी दिसते. च्या घरामध्ये जेंट्स लोक पण स्वयंपाक बनवतात, कारण की त्यांनी 15 वर्षे हाताने स्वयंपाक बनवलेला आहे. त्यांना आई नसल्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीचा अनुभव आहे. कोणती वस्तू कशी बनवायची त्यांना अनुभव आहे. त्यामुळे आम्हाला ते सहसा, आम्ही तर काही करून घालत नाही त्यांना खाऊ, पण ते आम्हाला करून घालतात ते. आणि खूप छान पद्धतीने आम्ही फक्त मदत करू लागतो. ते खूप छान पद्धतीने अशा छान अशी भजी तयार करून आम्हाला त्यांनी चविष्ट खाऊ घातली. मित्रांनो, आता संध्याकाळचे 7 वाजलेत. संध्याकाळची वेळ आहे. अगरबत्तीचा घमघमाट वास सुटलेला आहे घरात आणि म्हाताऱ्या माणसांना तर मालिका लागतात बघायला. त्याच्यामुळे आमची मोठी व्यक्ती उठून जातात, त्यांना लागतात बातम्या नाही तर पिक्चर, आणि वृद्ध असल्यामुळे त्यांना मालिका बघून देतात. मित्रांनो, आता संध्याकाळचे 9 वाजलेत. सहसा आमच्या घरामध्ये एकत्र कुटुंब एकत्रच जेवण करतो आम्ही. आणि मॅच चालू असल्यामुळे ते दोघंजण राहिले होते जेवायचे, त्यामुळे आम्ही आधीच जेवण करून घेतलं. तर सहसा आम्हाला मॅच आवडत नाही, त्या दोघांना जास्त आवडते. मग आम्ही जेवण करून घेतलं होतं. ते दोघंजण राहिले होते, त्या दोघांनी पण टी व्हीच्या रूममध्ये जेवण केलं, आम्ही किचनमध्ये जेवण केलं. आता संध्याकाळचे 11 वाजले आहेत. आता ही झोपायची वेळ आहे.
आम्ही दररोज छान असं चंद्राचं दर्शन घेऊनच झोपतो. थोडंसं जेवल्यानंतर आम्ही वॉक करायला जातो, म्हणजे शतपावली करायला जातो. थोडंसं 2-3 फेऱ्या मारल्यानंतरच आम्ही नंतर झोपतो, कारण की दिवसभर खुर्चीवर बसून जीव आळसलेला असतो. मग ही आमची संध्याकाळची गँग अशी झोपलेली असते, कोण कुठेही पडलेलं असतं. तर मित्रांनी, माझ्या मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की दुसऱ्यांना शेअर करा. शुभरात्री सर्वांना. एवढ्या तुम्ही आवर्जून हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कसा वाटला हा नक्की कमेंट करून मला नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी.